नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आपण आता आलो आहोत त्र्यंबकेश्वरला। सकाळचे 9-8 वाजल्यात। तर आता पहिले आपण दर्शन घेऊ, मंदिराचे परिसर दाखवतो तुम्हाला। जी 3 दिवसाची ट्रिप आहे, त्यामध्ये पहिला आम्ही स्पॉट आहे आमचा त्र्यंबकेश्वर, नंतर ओंकारेश्वर, नंतर उज्जैन। शेवटचा स्पॉट उज्जैन असेल। खास उज्जैनसाठी आम्ही निघालो आहोत। तर तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतो तुम्हाला। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे अतिप्राचीन शिव मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम हे अतिप्राचीन असून तेथील शिल्पकला लक्षवेधक आहे। उत्तर महाद्वार, इथून नॉर्मली आपल्याला एंट्री मिळत नाही, कारण इथे VIP लोकांना एंट्री भेटते। हे पैसे पास काढतात नाही ते, त्यांना एंट्री भेटतात। जर तुम्हाला मोफत दर्शन पाहिजे असेल तर ती रांग इकडून आहे, पुढे जाऊन। चला पुढे जाऊ। तुम्ही इकडून नाही वाटते ना? थोडं तुम्ही पुढे आलो ना, तुम्हाला शूज स्टँड लागेल, तिथे तुम्ही शूज ठेवू शकता। गोदावरी तटी एका थाई नांदती ब्रह्मा विष्णू महेश वैकुंठ चतुर्दशी। अर्थात जर तुम्ही लक्षपूर्वक ज्योतिर्लिंगाकडे पाहिले तर तुम्हाला 3 लिंग दिसतील। असे म्हणतात की त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश एकत्र तेथे नांदतात। त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास। अर्थात त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीमध्ये भक्तांचा येथे लोट पाहायला मिळतो। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे येथे 12ही महिने भाविकांची गर्दी पाहायला मिळते। जर तुम्ही सकाळी दर्शनाच्या रांगेत उभे राहाल तर तुम्हाला 1 ते 2 तासात तुम्हाला दर्शन मिळून जाईल। मंदिराची नक्षीकाम बघू शकता, खूप डिटेलिंग केलेली आहे। मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर मी जर बारकाईने पाहिले तर तुम्हाला तिथे विविध वाद्य वाजवणारी छोटे छोटे मूर्ती पाहायला मिळतील आणि दरवाजाच्या मध्यभागी तुम्हाला गणपती बाप्पा विराजमान दिसतील। अतिशय देखणे असे विविध नक्षीकाम आणि फुलांनी सजवलेले असे दरवाजा तुम्हाला पाहायला मिळेल। त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर अतिशय भव्य व दिव्य आहे। प्रकारे आमचं दर्शन तर झालेलं आहे। आता तर डायरेक्ट आता मी जाऊ जेव्हा नाश्ता करायला मिसल केलेली आहे आम्हाला, तर नाश्ता करू, बाकीचा ब्लॉग आता पुढे पार। तर मित्रांनो, आता दुपारचे वाजले आहेत, 1 वाजून गेले आहेत आणि सर्वांना आता भुका लागल्या आहेत। आता आम्ही जेवायला कुठे थांबायचं रे आपण? बघू आता कुठेतरी थांबायला लागेल। आम्ही कुठे रे? अतिश दादा इकडे बघ रे। अरे इकडे बघ, अरे इकडे बघ रे। अरे बघ रे, थोडं फेमस करतात ते लवकर। वहिनी नाही दाखव, कुठे थांबणार रे? थोडं इकडे सांग। बोला
जेवायला आपण धुले. किती टाइम लागेल पोहोचायला? आता वाजले किती 1 ना 2-3 वाजतील, 2 तास लागतील. भेटू मग आपण 2 तासानंतर. तुम्हाला जेवण कसा प्रिपरेशन होते एवढं सर्व माणसांचा तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दाखवू आपण. ओके चला बाय. जेवण तर सर्वांचं झालेलं आहे. आता आवरावर करून आम्ही आता ओंकारेश्वरला जाऊ. आता ही आमची पब्लिक. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी ओंकारेश्वरला जाणार आहोत. नंतर बोलतो, मला कंटाळा आला. नमस्कार मित्रांनो. तर संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि आता आम्ही येऊन पोचलो. धुले, महाराष्ट्र धुले बॉर्डर आहे, ती क्रॉस जस्ट केली आम्ही. तर साधारणतः आम्हाला ओंकारेश्वर पोहोचायला 1 वाजतील. आता टी ब्रेक घेतला आम्ही. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आजचा हा दुसरा दिवस आमचा. आता आम्ही रात्री आम्हाला खूप उशीर झाला त्यामुळे काल मला शूट करता आलं नाही. आता सकाळी आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वर. चला मित्रांनो. आणि या ट्रॅव्हलर बस आहे यामध्ये आलेलो आहेत. पण आम्ही आता टमटम केले आहेत तिथून. 1 2 3 4 टमटम केलेले आहेत आम्ही. आणि एवढी पब्लिक आहे आमची. लग्नाने घेतलं बघ. आता आम्ही सर्वजण आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वर. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मग तिकडचा प्लेस कसा असेल. ओके, स्टे कंटिन्यू विथ अवर चॅनल. बाय बाय गाईज. तुम्ही विचार करत असाल आम्ही टमटम मध्ये काय करतो. ऍक्च्युली तिकडे ट्रॅफिक खूप लागते ना, त्यामुळे बस तिकडे जायत नाही, ट्रॅव्हल जायत नाही. तर ते आम्हाला ऑटोमध्ये सोडतात. ऑटो घ्यायला लागते. बरोबर ना रे उभ्या? भैया कितना टाइम लगेगा पहुंचने के लिए? ओंकारेश्वर आता 5 किलोमीटर आहे. आणि आमच्या ट्रॅव्हलिंगमधलं हे दुसरं ठिकाण म्हणजे ओंकारेश्वर. नर्मदा नदीच्या तटी हे वसलेले शहर आहे ओंकारेश्वर. पोचलो ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात आणि आता दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर चला मित्रांनो, आता मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो. तुला काय बोलायचं आहे का? 10 रुपये का फूल ले लो. हे जे ऑरेंजची कॅप दिसते ना, ती आमची गँग ऑरेंज आर्मी. तर मित्रांनो, तुम्ही हा नदीचा परिसर, नर्मदा नदीचा घाट बघू शकता. इकडे नर्मदा नदीचा घाट. मंदिर बघू शकता. हा मंदिर तिकडे आहे.
आणि इथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक ब्रिजवरून आहे, हा पाठीमागून जातो ना, तिथून एक ब्रिज आहे. ब्रिज तुम्हाला दिसत असेल तर ब्रिजवरून एक आहे आणि हा बोटचं सामान आहे. पण आज नशिबाने बोट बंद आहेत, बॅड लक. त्यामुळे आम्हाला आता ब्रिजवरूनच जायला लागेल. वेळ दुपारची असल्यामुळे उन्हाचा तडाखा खूपच होता, त्यामुळे सर्व थकून गेली होती. मित्रांनो, आता आपण आज नर्मदा नदीच्या ब्रिजवर माझ्या साईडला पाहू शकतो की नर्मदा नदी. समोरच टेम्पल आहे ओंकारेश्वर. काय मग वाटतं किती तासात दर्शन होईल? जातील 3-4 तास. मित्रांनो बघू शकतात खूप गर्दी आहे, लाईन पर्यंत काय माहिती नाही. आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी गर्दी असेल, खूपच आहे. बघू आता किती टाईम लागेल. कारण अजूनपर्यंत आम्ही गर्दीमध्ये पोहोचलेलो आहोत. 5 मिनटं फक्त झाली आम्हाला. अजून तिथून आम्ही इथपर्यंत झालो होतो, अजून आम्हाला खूप दूर जायचे. कसं वाटलं? काहीच गर्दी आहे ना? आणि जर तुम्हाला VIP दर्शन घ्यायचं असेल तर 300 रुपये आहे पर पर्सन. जवळपास 2 तासानंतर आम्हाला फायनल दर्शन झालेलं आहे. दर्शन घेतलं मी आणि आता मी जेवायला जाऊ. खूप भूक लागली सगळ्यांना. चला मग. आणि अशा प्रकारे आम्ही ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही आमचे शेवटचे ठिकाण म्हणजे उज्जैन या ठिकाणी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आता पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.